बीडच्या आष्टी येथे झालेल्या कार्यक्रमावेळी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ संस्थान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले। यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले, माझ्याकडे महाराष्ट्राचे पालकत्व आहे। मराठवाडा, विदर्भ आणि किंवा उर्वरित महाराष्ट्रातील मागास भागांकडे विशेष लक्ष द्यायचे असे त्यांनी स्पष्ट केले। दिल्लीत भाजपचा विजय होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले। दिल्लीच्या निवडणुका झाल्यात, आज मतदानाची प्रक्रिया प्रपडतीये। तुम्ही प्रचाराला तिकडे गेला होता, निकालाची मला असं वाटतं, मला पूर्ण अपेक्षा आहे की जिथे भाजप निवडून जरांगे पाटील आंदोलन करताय, पायी जाणार आहेत ते देवेंद्रजी, पायी जाणार आहे जरांगे पाटील पायी सरकार आज 30 आज उद्घाटन केलेलं आहे। मोठा फायदा या परिसरात होणार आहे। तालुका आता पूर्णपणे पाणीदार होणार आहे, तिथला दुष्काळ कायमचा संपणार आहे आणि या योजनेची सुरुवात आम्ही केलेली आहे। पण इथेच आम्ही थांबणार नाही। पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणून जोपर्यंत संपूर्ण जिल्हा, संपूर्ण मराठवाडा आपला विभाग हा दुष्काळमुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही हे काम करतच राहू। आपण अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या, कानिफनाथ मंदिर ते या मंदिरापर्यंतच्या रस्त्याचं असेल किंवा इथल्या विकासाचं असेल। निश्चितपणे या ठिकाणी मच्छिंद्रनाथ मंदिर असो किंवा कानिफनाथ मंदिर असो, खूप मोठी श्रद्धा भाविकांची आहे। राज्यभरातनं लोक या ठिकाणी येतात। याच्या विकासाला आपण 22 कोटी रुपये मागच्या काळात दिले, त्याचं काम चाललेलंच आहे। आता हा जो रस्ता 2 मंदिरांना जोडणार आहे हा जरा अरुंद आहे आणि इथे खूप मोठ्या जत्रा होतात, यात्रा होतात, दिवस महत्त्वाचे असतात, त्यामुळे लोकांना ट्रॅफिक जाम होतो खूप।